नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। जरांगेंचा दावा तथ्यहीन, कुणबी प्रमाणपत्र रद्दबातल, प्रशासनाचं स्पष्टीकरण, बावनकुळेंकडे सोपवला अहवाल। मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते। बावनकुळेंच्या आदेशानं कुणबी प्रमाणपत्र जप्त केल्याचं जरांगे पाटील म्हणाले होते। आता याबाबत प्रशासनानं स्पष्टीकरण देत महसूल मंत्री बावनकुळेंच्या सूचनेवरून एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलं नसल्याचं बीड जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे। आता याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण देत महसूल मंत्री बावनकुळेंच्या सूचनेवरून एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलं नसल्याचं बीड जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे। जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपात कोणतंही तथ्य नाही असंही प्रशासनाने स्पष्ट केलं। उपजिल्हा अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल महसूल मंत्र्यांच्या कार्यालयाकडे सोपवला आहे। उपजिल्हा अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्दबाबतचा अहवाल महसूल मंत्र्यांच्या कार्यालयाकडे सादर केला। त्या अहवालानुसार महसूल मंत्र्यांनी कोणतेही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले नव्हते। एकदा तक्रार अर्जावर केवळ चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते असंही सांगण्यात आले। माजलगाव नगर परिषदच्या माजी नगराध्यक्षा सुमन माणिकराव मुंडे यांनी 1 मे 2026 रोजी महसूल मंत्र्यांकडे अर्ज केला होता। या अर्जावर बावनकुळे यांनी केवळ चौकशी करण्याचा शेरा देत तो बीड जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता। पण या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याचा आरोप केला होता। आता जिल्हा प्रशासनाच्या अहवालात हा आरोप तथ्यहीन असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। प्रशासनाने सांगितलं की बीड जिल्ह्यात एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही आणि संबंधित नमुना 33 देखील नियमानुसार संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे।